नमस्कार. गट ब चा रिझल्ट आलेला आहे. जे विद्यार्थी पास झालेले आहेत सर्वात पहिल्यांदा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पूर्व परीक्षा पास केलेली आहे, आता मुख्य परीक्षा आहे. आता उरलेल्या दिवसांमध्ये स्ट्रॅटेजी व्यवस्थित ठेवून, विषयांना व्यवस्थित न्याय देऊन तुम्ही तुमचा अभ्यास नीट करावा, यासाठी फिजिक्सवाला आणि आमच्या संपूर्ण फॅकल्टीज कडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दोस्तांनो, कट ऑफ खूप जास्त गेलेले आहेत, हे आहेच नक्कीच तिथे. जवळपास 480 जागा होत्या आणि जवळपास 8179 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. एका 17 हा कट ऑफ होता. यात सर्वात जास्त वाईट वाटतंय ते म्हणजे PSIचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी समजू शकतोय. एवढा कट ऑफ एक्सपेक्ट नव्हता केलेला. कट ऑफ हा जो गेलेला आहे तो जनरल ओबीसी माफ करा ओपन जनरलचा कट ऑफ जो गेलेला आहे तो जवळपास 62.50. इथे तुम्ही बघू शकतात की ओपन नंतर प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी आहेत. ओबीसीचा कट ऑफ पण जवळपास गेलेला आहे 62.50. ईडब्ल्यूएस इथे कट ऑफ गेलेला आहे जवळपास 57.75 आणि एसीबीसी हा कट ऑफ गेलेला आहे दॅट इज 62.50. तर शेड्यूल कास्ट इथे तुम्हाला कट ऑफ दिसू शकतोय 61.50. शेड्यूल ट्राईब कट ऑफ दिसू शकतो तुम्हाला 56.50. कट ऑफ खूप जास्त गेलेले आहेत. हे आता यात ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आला नाही, मला मान्य आहे की ते असं होतं. मी सुद्धा या सगळ्या फेजेस मधनं गेलेलो की ज्या वेळेला आपला रिझल्ट येत नाही त्यावेळेला आपल्याला प्रचंड वाईट वाटतं, पण त्यावेळेला स्वतःला सांभाळणं आणि येणाऱ्या पुढल्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्यावेळेला जर आपण गळून पडलो आणि आपल्याला कळलं की अरे नाही, माझं का नाही होते आणि याच्यात आपण जर इंट्रोस्पेक्शन करण्याच्या ऐवजी जर आपला आत्मविश्वास आपण गमावून बसलो तर अवघड होईल. बेटर त्यावेळेला असं स्वतःचा आत्मविश्वास न जाऊ देता मी काय चुका केलेल्या आहेत त्या चुकांमधनं शिकणं आणि आता येणारी गट क ची प्रिलिम्स जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी व्यवस्थित कामाला लागणं हेच आपल्या हातामध्ये आहे. जे विद्यार्थी आता पुढल्या येणाऱ्या परीक्षांसाठी अभ्यास करतात आहेत त्यांनी सुद्धा यातनं समज घ्यायला पाहिजे की कट ऑफ जर जास्त जात असतील तर मी माझ्यासाठी स्वतःची स्ट्रॅटेजी काय ठेवली पाहिजे आणि ती स्ट्रॅटेजी आत्तापासूनच इम्प्लिमेंट करणं, आत्तापासूनच त्या पद्धतीने पेपर सोडवणं हे खूप जास्त गरजेचं असणार आहे. तुम्हा सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा तुमच्या अभ्यासासाठी. वेदर आता तुम्ही परत एकदा प्रिलिम्सचा अभ्यास करत असाल किंवा आता तुम्ही परीक्षा पास झालेला आहात आणि आता तुम्ही मेन्स देणार आहात. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोतच. खाली मी एक लिंक टाकलेली आहे बघा गुगल फॉर्मची, ज्याच्यामध्ये जर तुम्ही पास झालेला असाल तर आम्हाला कळवा, आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला जर रिव्हिजन बुकलेट्स आणि ऑलची मदत हवी असेल तर टीम नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ज्या हव्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या फुलफिल करण्याचा प्रयत्न करेन. मी इथे थांबतोय. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.